जोगेश्वरीमध्ये मी जिथे राहतो ना, काका मला सांगत होते 12:30-1ची वेळ वगैरे होती. समोरून एक सुंदर म्हणजे असं एकदम नटलेली, प्रॉपर नटलेली, तिने काकांना विचारलं की वाजले किती. काकांनी त्यांना टाइम सांगितला आणि ते पुढे गेले. ते काही बोलायच्या आधीच ती परत बोलली की तू वाचलास कारण तू मला वेळ सांगितलीस. पुढे गेले आणि मागे वळून बघितलं ना, मयत जागवण्याच्या वेळी जर कोण झोपलं ना, आता काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो ना. हळूहळू माणसं झोपायला लागली ना, झोप यायला लागली, झोपले. फक्त आजोबा जागे होते. आजोबा बघतायत नॉर्मल. 2:30 ते 3च्या दरम्यान एक सर्टन पॉइंट असा आला ना, ते प्रेत 90 डिग्री उठून बसलं. आजोबा ओरडले, अक्षरशः आरडाओरडा केला. त्यांच्या आरडाओरड्याने बाकीचे जसे जागे झाले ना, ते प्रेत मालाडचा मार्वे रोड आहे, मड मार्वे रोड, म्हणजे रात्री 1-1:30च्या आसपास वगैरे वाजला. ऑटोवाला आला, मालाड स्टेशनला घेणार का? तो बोलला हो ठीक आहे चालेल. लेफ्ट साईडला एक बाई उभी आहे आणि हात दाखवते ती. ह्या रस्त्याला रात्री 1-1:30 नंतर कोणताच रिक्षावाला लेडीज भाडं घेत नाही. त्याने गाडी तिच्याकडनं पुढे घेतली, कारण असं म्हटलं जातं की तिकडे ना. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया ना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. आय होप तुम्ही सर्व मस्त करत असाल आपल्या लाईफमध्ये. आज आपण बऱ्याच गोष्टी करणार आहोत आणि खूप इंटरेस्टिंग आजचा पॉडकास्ट होणार आहे. पण पॉडकास्टमध्ये पुढे जाण्याच्या आधी माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. त्यांनी काय होणार की तुम्हाला प्रत्येक वेळी आम्ही जेव्हा एक नवीन व्हिडिओ टाकू तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही तेव्हा बघू शकता. त्याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे अशा काही गोष्टी असतील, क्रीपी हॉरर स्टोरीज असतील, तर डिस्क्रिप्शनमधल्या पहिल्या लिंकमध्ये गुगल फॉर्म आहे, तोही नक्की भरा. आणि जर तुमच्या गोष्टी आवडल्या आम्हाला तर आपण नक्कीच एक सोबत पॉडकास्ट करू. आजच्या एपिसोडमध्ये आपल्यावर निखिल आहे. निखिल भाई कसा आहेस? हॅलो भाई, कसा आहेस? मी एकदम छान आहे, तू कसा आहेस? मस्त मजेत. मागच्या वेळेस आपला एक पॉडकास्ट झाला निखिल बरोबर, आपण लास्ट पॉडकास्टही केलेला आणि खूप मस्त चालला तो. लोकांनी खूप भरभरून प्रेम दिलं आणि तूही खूप भारी गोष्टी सांगितल्यास. हो, म्हणजे लोकांचं त्यावेळी प्रेम खूप मिळालं. खरंच मला पण एवढं एक्सपेक्टेड नव्हतं की एवढं लोकांना ते आवडेल. त्यामुळेच म्हटलं की परत एखादा एपिसोड होऊ दे, कारण अजूनही काही, कारण त्या पॉडकास्ट नंतर आपल्याकडे बऱ्याच अशा स्टोरीज आल्या आहेत की ज्या माझ्या आजूबाजूला घडल्या आहेत. त्यानंतर माझ्या घरच्यांनी मला काही स्टोरीज सांगितल्या की बाबा आपल्या कुटुंबात पण अशा काही गोष्टी झाल्या आहेत. मग म्हणून तुला म्हटलं की आता अजून काही स्टोरीज आहेत तर त्या त्यासाठी गप्पा मारणार. येस. बऱ्याचदा प्रेक्षक म्हणतात की अरे आम्ही इकडे जातो, आम्ही इकडे असतो, आम्हाला का नाही काही दिसत, आम्हाला का दिसत नाही. तर कसं आहे ना की जसा देव सगळ्यांना दिसत नाही, देव दिसायला नशीब लागतं किंवा एक वेळ लागते. सो बेसिकली इट्स अ सुपर नॅचरल थिंग. सुपर नॅचरल आहे म्हणून ते काही मोजक्या जणांना दिसतं आणि ती लोक येऊन इकडे आपला, किंवा ते खरोखर असू शकतं किंवा ते कोणाचा भासी असू शकतं. पण शेवटी अनुभव आहे ना, अनुभवाला तो टाळू नाही शकत. एक्झॅक्टली. म्हणजे जर ते सगळ्यांना दिसायचं असतं तर ते नॅचरल असतं. बरोबर ना. आता बघ ना, खूप ठिकाणी लोक नवस बोलतात आणि त्यांची ते नवस पूर्ण होतात. आता त्यांना तुम्ही कोणताही सायन्स लावा किंवा काय लागा, शेवटी त्यांची श्रद्धा आहे ती, त्यांच्याबरोबर झालं तर त्यांचा तर विश्वास असणार ना. एक्झॅक्टली. आणि तेच मला वाटतं आपल्याही गोष्टींमध्ये तेच आहे, मानण्यावर आहे. नाही मानलं तर देवही नाहीये. म्हणजे नवसाचे गणपती आज एवढे आहेत, प्रत्येकाला पावेल असं नाहीये ना. ज्यांना पावतो ते मानतात, ज्यांना नाही पावत ते लोक बोलतात अरे आम्हाला नाही पावलं, असं कसं. त्याचप्रमाणे निगेटिव्ह गोष्टींचं पण तसंच असतं की दिसायच्या दिसतात, भेटायला नाही भेटत. बरोबर. त्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे की जर तुम्हाला नाही पटली ना एखादी गोष्ट, तुमच्या आजी जशी लहानपणी तुम्हाला गोष्टी सांगायची आणि तुम्ही ऐकून सोडून द्यायचं, तसं ऐका आणि सोडून द्या आणि पॉडकास्ट एन्जॉय करा, मजा करा. मार्वे रोडची स्टोरी आहे आपला, जो मालाडचा मार्वे रोड आहे, मड मार्वे रोड. एक तर त्या रोडला खूप आधी एक अशा गोष्टींचा हब म्हटलं जातं की त्या रस्त्यावर एक लग्न झालेली बाई दिसते असं म्हणतात. जो मालवणीचा स्ट्रेट रस्ता गेल्यानंतर जो लेफ्ट मारतो आपण अक्साला, मार्वे बीचला जायला जो अक्सा बीचकडनं जातो, त्या रस्त्यावरती एका लग्न झालेल्या बाईचं भूत दिसतं असं म्हणतात. तर मी एकदा ही गोष्ट अनुभवलेली आहे. म्हणजे कधी मी तिकडे ना एका प्रोडक्शनच्या सेटवरती होतो, म्हणजे एका सिरियलसाठी मी काम करत होतो प्रोडक्शन मॅनेजर म्हणून. तर तिकडनं ना एकदा असं झालं की आम्हाला शूट आटपायला खूप लेट झालं, म्हणजे रात्री 1-1:30च्या आसपास वगैरे वाजला. तिकडनं मला रिटर्न यायला काही ऑप्शन नव्हता आणि चालतही येऊ शकत नव्हतो, कारण खूप आतमध्ये तो हे होतं. तर तेवढ्यात ना तिकडनं एक ऑटोवाला आला. मी म्हटलं की ओके नाईस, काहीतरी आलं आहे ॲटलिस्ट. मी त्याला विचारलं की मालाड स्टेशनला घेणार का? तो बोलला हो ठीक आहे चालेल. तर मी म्हटलं ठीक आहे, कारण मालाड स्टेशनला का, कारण मालाड स्टेशनवरून माझ्या एका मित्राचं घर जवळ होतं, मी त्याकडे राहणार होतो, कारण 1:30-2ला घरी जायला काय ऑप्शन नव्हता म्हणून.
सो तो म्हणला की हां ठीक आहे सर. मग बसलो माझ्या गाडीमध्ये, चालवतोय ना तो, गाडी चालवतोय. मला जाणवतोय की हा रस्ता संपत का नाही आहे, कारण तो रस्ता तो लेफ्टला एंटर केल्यावर खूप जवळचा होता. तो जो बुल्लर गार्डनचा जो सेट आहे ना तो खूप जवळ होता. तिकडनं तो पुढे जातो. म्हटलं रस्ताच संपत नाही आहे. मी काय त्याला विचारलं नाही. म्हटलं चालू. मी आपलं कानात गाणी लावलोय, ऐकतोय. एक पॉईंट असा आला ना की मला एक गोष्ट जाणवली की लेफ्ट साईडला एक बाई उभी आहे, दिसते म्हणजे लाईटच्या याच्यामध्ये दिसते. लेफ्ट साईडला एक बाई उभी आहे आणि हात दाखवते ती. त्याने गाडी तिच्याकडनं पुढे घेतली. मी त्याला विचारलं की लिफ्ट घेऊ शकलो असतो म्हणजे आपण जर काही प्रॉब्लेम होता तर ते बोलले नाही इकडे नाही घेऊ शकत आपण लिफ्ट. त्याने पुढे घेतली गाडी. दुसऱ्यांदा दिसली ती. मला अशी हिंट बसली की काहीतरी प्रॉब्लेम आहे. मी त्याला विचारलंच नाही यावेळेला. मी म्हटलं ओके फाईन, हा नाही घेते म्हटलं, नको सांगायला. तिसऱ्यांदा दिसली आणि त्यानंतर रस्त्याचा एक्झिट लागला. सर एक्झिट लागला, आम्ही मेन रोडला आलो तेव्हा तो मला बोलला एका लग्न झालेल्या बाईला म्हणजे मंडपातून पळवून आणून तिला पुरलेलं तिकडे. हे आपणही बोललोय. हां, तर मंडपातून पळवून आणून तिला तिकडे पुरलेलं आणि आजही त्या बाईचं भूत तिकडे हॉन्ट करताना असं म्हणतं की तिला तिच्या कुटुंबाकडे परत जाण्यासाठी ती तिकडे एका गाडीवाल्याकडे लिफ्ट मागत असते. पण तिला ते कोण देत नाही, कारण ज्या लोकांनी दिली आहे ते गेलेत किंवा डेड सापडलेत पुढे म्हणा, किंवा गाडीचा ॲक्सिडेंटच झाला आहे म्हणा, अशा गोष्टी घडलेल्या आहेत तिकडे. तर त्याने मला ते सांगितल्यानंतर मी लिटरली 8:30 ते 9 मॅक्स टू मॅक्स, त्यानंतर मी तिकडे कामच नाही केलं आहे. 8:30-9च्या आधी निघायचं, नाहीतर मग थांबायचं रात्रभर सेटवर. पण मी निघालो नाही आहे मग तिकडनं लेट नाईट कधी. तर ती गोष्ट माझ्यासाठी खूप जास्त ॲक्च्युली क्रिपी होती. पण म्हणतात ना की आपण जेव्हा बोलायला जातो तेव्हा आपल्याला कित्येक गोष्टी आठवेनाशा होतात किंवा कित्येक गोष्टी फ्लोमधून वेगळ्या निघतात. तर मग ही गोष्ट माझ्यासाठी खूप जास्त स्ट्रॉंग होती, कारण ही गोष्ट लॉकडाऊनमधली आहे जी मागच्या, कारण त्या दरम्यान मी तिकडे कामाला होतो आणि माझ्यासाठी ही खूप जास्त क्रिपी होती, मी अनुभवलेली. लास्ट पॉडकास्ट वेळी कसं मी जास्त कोणाला बोललो नव्हतं, त्यामुळे मला काही माहिती नव्हतं काही गोष्टी जोगेश्वरीतल्या. पण त्यानंतर माझ्याकडे बऱ्याच लोकांकडनं अशा काही गोष्टी आल्या आहेत ना की त्या आज मला सांगायची इच्छा आहे. आता ऑफकोर्स मी काही एरियाची स्पेसिफिकली नावं घेणार नाही, पण एक सांगतो की जोगेश्वरीतल्या या गोष्टी आहेत. जोगेश्वरीमध्ये मी जिथे राहतो ना तिकडे आजूबाजूला कसं आधीच्या काळापासून असा जंगल आणि डोंगर विंगर टाईपचा एरिया होता. तो आता डेव्हलपमेंट होऊन एक चांगला विकसित एरिया झाला आहे प्रॉपर. तर तिकडे कसं आहे माहिती आहे, काही गोष्टी चुकीच्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत, काही गोष्टी प्रॉब्लेमॅटिक्स गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे अशा सुपरनॅचरल पॉवर्सचा तिकडे थोडाफार प्रमाणात का होईना लोकांना अनुभव येतो. आता त्यातलीच एक स्टोरी जी माझ्या मित्रासोबत घडलेली ती मी सांगतोय. म्हणजे तो ना एका गल्लीतून चाललेला, म्हणजे असं होतं की तो एका गल्लीतून चालतोय, त्या गल्लीच्या बाहेर पडली ना की एक मेन रस्ता लागतो आणि रस्त्याच्या पलीकडे एक गल्ली आहे. त्या दोघांना, ते दोन मित्र त्या गल्लीतून चाललेत, रस्ता क्रॉस करून त्यांना त्या गल्लीतून पलीकडे जायचे. तर दोघंजण मित्र चालतात, म्हणजे माझा मित्र आणि त्याचा एक मित्र, असे दोघंजण चाललेत. रात्री एक समथिंग 1-1:30ची वेळ होती. ते कुठून तरी येत होते दोघंजण, चालले आणि ते तिकडनं आले, या गल्लीतनं आले, रस्ता क्रॉस करून पलीकडच्या गल्लीतून ते गेले. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो मित्र, ते दोघंजण परत भेटले ना, त्यातल्या एका मित्राने माझ्या मित्राला विचारलं की अरे तू काल रात्री ती बाई अशी काय उभी होती रे? तर दुसरा मित्र बोलला कोण बाई? तो बोलतो की अरे बघ ना, आपण या गल्लीतून बाहेर पडलो आणि रस्ता क्रॉस केल्यावर दुसरीकडे त्या गल्लीच्या सुरुवातीला एक बाई उभी होती म्हणा. तो बोलतो कोण बाई? मला तर नाही दिसली कुठची बाई, तू कधीचं बोलतोयस? तो रात्री रे, आपण 1:30 वाजता जेव्हा येत होतो तेव्हा. तर तो बोलला की नाही रे. तो अरे असं काय करतोय? त्या गल्लीच्या सुरुवातीलाच एक अशी पांढरी साडी घातलेली बाई जी एका साईडला उभी होती, जी केस तोंडावर होती पूर्ण तिची, आणि ती अशी आवाज हुंकारतात ना, तशा टाईपचा हुंकारात ती काहीतरी आवाज काढत होती. मला वाटलं काय वेडी वगैरे असेल किंवा तुला पण लक्षात तू मुद्दामून इग्नोर करत असेल म्हणून तुला त्यावेळी काय बोललो नाही. अरे पागल झालायस काय तू? मग रात्री मला का नाही बोललास? म्हटलं अरे मला तर काय जनरली वाटली ती असं काही वाटून आलं नाही म्हणून आपण तिकडनं पास झालो. तो मला अशी कुठचीच बाई दिसली नाही. हे कळल्याबरोबर दुसऱ्या दिवसापासून त्या मुलाने तो एरिया पण सोडला आणि त्याने तिकडनं तो घरही सोडून दिलं. म्हणजे त्याने आई वडिलांना सांगितलं की अशी गोष्ट झाली म्हणून, कारण त्याला लिटरली त्या मित्राचं सांगितल्यानंतर त्याला जेव्हा त्या गोष्टी व्हिज्युअलाइज झाल्या ना की अशी एक बाई होती, ती काही हे करत होती म्हणून, त्याला फणफणून ताप भरला. त्याने घरी सांगितलं की आई असं झालंय म्हणून.
तर आईने त्याला उलटं बडबडलं की तुम्हाला अजून लेट या, अजून फिरा, रात्र काय प्रत्येक वेळ बरोबर असते असं नाही आहे वगैरे वगैरे. बरं, पण मग तिकडे सेम गोष्ट की त्याला ते दिसलं, त्याला ते जाणवलं, दुसऱ्या मित्राला ते काय दिसलंच नाही ती गोष्ट. तर तो ते सांगत होता की ही गोष्ट अशी खूप भयानक होती. आणि तो एक स्पेसिफिक एरिया आहे ना, तो बऱ्यापैकी क्रिपी आहे त्या दृष्टीने. कारण साधारण सेम याच्यामध्ये ना तो एरियात तसा आहे की तो असा स्लोपवाला चढाणवाला रस्ता आहे. राईट साईडला पण सगळ्या गल्ल्या आहेत, लेफ्ट साईडला पण सगळ्या गल्ल्या आहेत. सो एक ना असंच एक गोष्ट झालेली की त्या एरियामधून ना वरून एक मुलगी चालत येते, एका पॉईंटपर्यंत ती येते आणि तिकडून ती गायब होऊन जाते. म्हणजे एक स्लोपवाला रस्ता आहे, राईट साईडला एक गल्ली आहे, त्या गल्लीतून चालत ती मुलगी बाहेर येते रस्त्याला, तिकडून ती एका खालच्या पॉईंटपर्यंत येते आणि ती गायब होऊन जाते. त्या गोष्टी मागची आता आणि हे कोण दिसले लोक, हे लोकांना दिसलं पण आहे. आणि काय म्हणजे ऍक्च्युली या आधी ही गोष्ट खूप प्रकर्षाने दिसायची. आता कसं रोड लाईट्स म्हणा किंवा पूर्ण वेळची वर्दळ वगैरे या गोष्टीमुळे मे बी त्या गोष्टी तेवढ्या हायलाईट होत नसतील. पण त्याच्यामागची बॅकस्टोरी काय आहे की ना, त्या गल्लीमध्ये एका मुलीचं प्रेत झालेलं. त्या मुलीला जेव्हा हे केलं ना, काय म्हणतात ते, घेऊन गेले ना, तिचं जे हे असते काय ते प्रेत असतं, तिच्या गल्लीतनं बाहेर घेऊन त्या एका अर्ध्या गल्लीपर्यंत घेऊन आले आणि तिकडून तिला ॲम्ब्युलन्समध्ये टाकून मग त्या ॲम्ब्युलन्समधून प्रेत घेऊन गेले. त्यामुळे असं म्हणतात की ती मुलगी त्या गल्लीतून बाहेर येते, तिकडनं खाली जिकडून तिला ॲम्ब्युलन्समध्ये बसवलेलं ना तिथपर्यंत ती येते आणि तिकडून ती मुलगी गायब होते. म्हणजे विचार कर, एखाद्या एरियामध्ये जेव्हा म्हणजे एखाद्या जागेवर जर एखाद्याचा जीव जडलेला असेल तर ती व्यक्ती तिकडे किती वेळ घुटमळत राहू शकते. अजूनही लोकांना तसे एक्सपिरियन्स येतात. तो रस्ताच त्या दृष्टीने खूप जास्त असा भयानक म्हटला जातो की हे जवळपास 3-4 इन्सिडेंट्स आहेत ना, ते त्या रस्त्यावरचेच आहेत. तो सेम एरिया स्पेसिफिकली की त्या एरियामध्ये ना तशा गोष्टी खूप जास्त अनुभवल्या जातात. असं म्हणतात की रात्री 2:30-3च्या वेळेला ना तुमची वेळ खराब असेल ना तर तुम्ही त्या एरियामधून गेल्यानंतर तुम्हाला ते दिसणार. लेडीजच आहे, एक मुलगी आहे किंवा एक स्त्री आहे, पण त्या एरियामध्ये ते खूप जास्त गोष्ट आहे ती. असं माझे एक काका मला सांगत होते, सेम तिकडचीच गोष्ट, ते थोड्या मागच्या रोडवरची आहे. ते चालत होते, त्यांना ना समोरून एक सुंदर म्हणजे असं एकदम प्रॉपर नटलेली त्याच रोडवरती त्या रोडचे खूप जास्त एक्सपिरियन्स आहेत आणि हे मला आता कळलंय. आणि तर ना ती येते समोरून, तिकडून चालत येत होती. तर काका पण चालतात तिने काकांना विचारलं की काका म्हणजे की टाईम काय झालाय. तर काका बोलले की एवढं वाजले. ते रात्रीचे 12:30-1ची वेळ होती, अगदी लेटही झालं नव्हतं, 12:30-1ची वेळ वगैरे होती. तर काकांनी तिला विचारलं की, आणि लॉकडाऊनमधली गोष्ट आहे आताची, तर तिने काकांना विचारलं की वाजले किती. काकांनी तिला टाईम सांगितला आणि ते पुढे गेले. तसं त्यावेळी ना ती बाई त्यांना काय बोलली माहितीये, तू वाचलास. ते काही बोलायच्या आधीच ती परत बोलली की तू वाचलास कारण तू मला वेळ सांगितलीस. त्यांना काय कळलं नाही, ते पुढे गेले आणि काहीतरी कारणास्तव त्यांनी मागे वळून बघितलं ना, ती बाई दिसत होती पण मागून पूर्ण सांगाडा दिसत होता तिचा. म्हणजे एक बाई चालते पण मागे सांगाडा आहे, पुढे पूर्ण सजलेली बाई आणि मागे अख्खा सांगाडा. बापरे. त्यानंतर काकांना जे फणफणलेत काका तापाने, तर लिटरली त्यांनी आठवडाभर बिछाना सोडला नव्हता. तर ते त्याच एरियामध्ये ना असं खूप काही असे आहेत रे. म्हणजे तिकडे तुला रॅन्डम वेळी पण कधी गेलास ना, तिकडून तुला असं लिंबूला ते सुया बिया टोचलेलं असणं किंवा ह्या अशा गोष्टी अजूनही तुला तिकडे बघायला मिळतील. कोणतरी काहीतरी करून ठेवलंय वगैरे. नाही, तिकडे ते खूप जास्त असं आहे. म्हणजे तो डार्क एरियाच म्हणू शकतोस तिकडे, की तशा ठिकाणी त्या गोष्टी आहेत. त्यानंतर आणि ह्या अशा अर्बन लेजंड्स म्हणजे ह्या त्या सगळ्या ऐकलेल्या गोष्टींमुळे ना तिकडे काही वेळा नॅचरल जरी गोष्टी झाल्या, डेथ वगैरे असं कोणाची काय झालं ना, त्याला त्या गोष्टींशी कनेक्ट केलं जातं. मग आणि लोक घाबरतात. कारण कसं माहिती आहे की एकदा एक गोष्ट पसरली ना की त्यानंतर त्याला कनेक्ट होऊन अजून पुढे गोष्टी वाढत जातात. हा मेन प्रॉब्लेम आहे. अशीच एक गोष्ट माझ्या फ्रेंडसोबत झाली. अशीच म्हणजे एक किल्ला आहे, किल्ल्याचं नाव नाही घेणार बट ऑब्व्हियस, बट फेमस किल्ला आहे. म्हणजे त्या वर्षाला तो गड नेहमी भरलेला असतो. गड आहे. माझ्या फ्रेंड्सचा ग्रुप गेलेला आणि ही मी पाहिलेली गोष्ट आहे, म्हणजे अनुभवली नाही आहे पण पाहिलेली गोष्ट आहे. मी त्यांचा तिकडे ग्रुप गेलेला आणि ते तिकडे ट्रेकला वगैरे गेले, ट्रेक करून वगैरे आले.
त्यानंतर माझ्या फ्रेंडने मला मेसेज केला की अरे ऐक ना, तुम्ही ह्या गडावर जायची प्लॅनिंग करताय ना. म्हटलं हो चालली आहे आमची प्लॅनिंग. तर मी बोललो का गं असं का विचारतेस. तर ती बोलते काही जायची गरज नाही आहे आणि जाणार असाल तर नाईट ट्रेक नाही करायचं, दिवसा करा. म्हणून मला वाटलं काय थोडं ते रस्ता बिस्ता हरवणं किंवा अशा काही गोष्टींमुळे ती बोलली असेल. तर मी बोललो की बरं ठीक आहे चालेल. त्यानंतर ना एक आठवड्याभरानंतर तिने सेम गोष्ट बोलली की सर करू नका म्हणून. म्हटलं काय झालं आहे. म्हटलं ठीक आहे चल, असं लाईक काळजीपोटी माणूस एकदा बोलेल, परत परत थोडी सांगत बसणार आहे. तर ती बोलली की तू किसी को बताएगा नहीं तो मैं, म्हणून मी नाव पण नाही घेऊ शकत, किसी को बताएगा नहीं तो मुझे बताती हूँ. मला बता. मग तिने ना मला एक फोटो पाठवला. ओके. हां, मला तो मिळाला ना की म्हटलं पाठवीन, हो तर टाक तू व्हिडिओमध्ये. मला तिने एक फोटो पाठवला. ती बोलते तू ये फोटो देख और तू खुद बता क्या है. मी तो फोटो बघितला ना, 4 फ्रेंड्सचा सेल्फी आहे प्रॉपर. त्या सेल्फीच्या, आणि असं नाही हा नॅचरल फोटो आहे, नो एडिटेड नो, कारण कळतं मी स्वतः एक फोटोग्राफर आहे, मला कळतं की एडिटेड फोटो काय असतो ते. तिने फोटो दाखवलेला ना 4 जणांचा सेल्फी आहे प्रॉपर. सेल्फीच्या मागे एक 5वी व्यक्ती क्लिअर दिसते. व्यक्ती म्हणजे आणि साधी अशी नॉर्मल व्यक्ती पण नाही. एक तर त्या गडाला ना शंकराचं खूप महत्त्वाचं स्थान म्हटलं जातं त्या गडाला. बऱ्याच लोकांना माहिती असेल, त्या कमेंट्समध्ये तुला येईलच ती गोष्ट. पण तिकडे ना एक आपला वैरागी कसा असतो किंवा एक वेताळ कसा असतो प्रॉपर, तशा टाईपचा, म्हणजे आपण जे मूवीज किंवा सिरियल्समध्ये जो वेताळ बघितलाय ना, लांब पांढरी केस आणि असं रंगवलेलं टाईपचं तोंड, अघोरी टाईप, हां तशा टाईपची एक प्रॉपर असं एक आकृती त्या 4 जणांच्या मागे दिसते त्या सेल्फीमध्ये. तो फोटो बघून माझी जी फाटली आहे ना, म्हणजे लिटरली अंगावर काटा आहे. इव्हन आताही माझ्या अंगावर तो फोटो आटल्यावर काटा आलाय की तो ज्या प्रकारचा तो इन्सिडेंट तिने मला फोटो दाखवला ना, आम्ही अजूनही त्या गडावर नाही गेलो. म्हटलं नाही जायचंय. म्हणजे काय झालेलं काय नक्की त्यांच्या? नाही, त्यांच्यासोबत झालं काहीच नाही, सगळं ओके झालं. पण रात्रीच्या वेळेला गेलेलं? हां ओके होते. बट त्यांनी आल्यानंतर जेव्हा फोटोज चेक केले ना, त्या फोटोमध्ये 2 ते 3 फोटोजमध्ये ती सेम व्यक्ती त्यांना दिसली त्याच्या सेल्फीजमध्ये. त्यातला एक फोटो तिने मला पाठवला की अब असं असं आहे. बापरे. मी बोललो ओके मानतो म्हटलं काही गोष्टींना. नाही म्हणजे खूपदा असंच होतं. म्हणजे मी बरेच फोटोज बघितलेत आणि बरेच फोटोज इंटरनेटवरही बरेच प्रचलित आहेत. पण त्या फोटोजमध्ये काही फोटोज खूप एडिटेड असतात किंवा खूप फोटोशॉप झालेले असतात. आणि त्यामुळे असं होतं ना, काही लोकांना जर खरंही दिसलं असेल तरी त्यांनाही फोटोशॉपमध्ये मोजलं जातं. तसंही होतं. मी पण आता बघतो ना खूपदा एक रील वगैरे व्हायरल होत असतात की एक माणूस चाललाय गाडीनी आणि त्याच्या गाडीच्या पुढे एक ससा पळतोय किंवा काहीतरी विचित्रच गोष्ट होते. शेपशिफ्टर्स असतात. आणि ते म्हणजे आणि हे स्वतःही मी बघितले भाई. मी गावी होतो ना तेव्हा आम्ही नोटीस केलं की आम्ही बाईकवरून जातोय आणि अचानक आमच्या बाईकच्या समोरून एक ससा उडी मारतोय आणि तिथे ससा नाहीच आहे. कुठून आलं काय आलं. तर तशा गोष्टी खूप असतात जे मोबाईलमध्ये कधी कधी कॅप्चर होतात, तेव्हा आपल्याला समजतं. आणि तेच आहे. तू बोल तुझ्याकडे पुढची. तू आता शेप शिफ्टर बोललास त्यावरून मला एक रिसेंटली एक स्टोरी आठवते. म्हणजे मी आपला लास्ट पॉडकास्ट झाल्यानंतर ना मी कोकणात गेलो. एक लग्न होतं भावाचं माझ्या, त्यासाठी. तर तेव्हा घडलेली ही गोष्ट आहे. म्हणजे सीन काय झाला की मी आणि माझा भाऊ आम्ही ना रात्रीच्या वेळेला असं जस्ट आपला MIDC रोड वगैरे असतात ना, गावचे जे सामसूम असतात. बरोबर शांत. आणि मी कोकणातला आहे प्रॉपर, त्यामुळे कसं MIDC रोड म्हणा किंवा असे जे आतल्या गावामधले जे रस्ते असतात ते खूप सामसूम वगैरे असतात. तर मी आणि माझा मित्र, म्हणजे गाडी होती 4 व्हीलर होती प्रॉपर, आम्ही दोघं जण, तो बोला जाऊन फिरून येऊया म्हणून. म्हटलं ठीक आहे चल जाऊया. मी आणि तो गेलो रस्त्याने. त्याने एका कोपऱ्यावर, आता तो गावचा आहे त्यामुळे त्याला माहिती आहेत रस्ते वगैरे. तर त्याने एका ठिकाणी नेऊन गाडी थांबवली. प्रॉपर डेड एंड आहे, म्हणजे असं म्हण की तिकडे येऊन ते हे असतं खाई टाईप असते ना की रस्ता संपला तिकडे खाली. तर तिकडे आम्ही पोहोचलो, त्याने गाडी लावली आणि आम्ही एका साईडला जाऊन उभे राहिलो. नॉर्मली बोलतोय वगैरे वगैरे. आणि रात्री 10:30-11ची वेळ असेल. आता त्याला गावचा कॉन्फिडन्स असल्यामुळे मी त्यासोबत गेलेलो. म्हटलं ठीक आहे आता नेतोय, म्हटलं असं चुकीच्या ठिकाणी तर काय नेणार नाही. गेलो आम्ही तिकडे, थोड्या गप्पा वगैरे मारतोय. मी त्याला विचारलं, त्याने आपला पॉडकास्ट वगैरे बघितलेला. तो मला बोलला अरे काय मस्त होत्या स्टोरीज वगैरे वगैरे. आणि तो काही मला स्टोरीज वगैरे सांगत होता की असं असं झालं इथे पण असं वगैरे. तर हे बोलता ना, आणि गाडीची लाईट बंद आहे पण फक्त स्ट्रीट लॅम्प, जो एक नॉर्मल लॅम्प असतो ना आपला, तो लॅम्प फक्त वरचा तो चालू होता. तर बोलतोय त्याने ना सांगत असताना माझं एक लक्ष गेलं की त्याच्या मागून ना कोणतरी असं उडी मारून जाताना दिसलं मला. म्हणजे काइंड ऑफ सावली, नॉट की एक काही व्यक्ती किंवा अशी एक प्रॉपर आकृती नाही, सावली अशी एक उडी मारून गेला असं मला दिसलं. आणि माकड कसं असते एखाद्या शेपमध्ये, तशा टाईपचं.
म्हटलं ओके असेल प्राणी असेल, कोकणामध्ये काय माकडांची कमी नाही आहे, म्हटलं प्राणी असेल कोणता तरी. बोलतो मी इग्नोर केली, पहिली गोष्ट फक्त बघितलं आणि इग्नोर केली, त्याला पण काय बोललो नाही. बोललो हार्डली 2-4 मिनटं झाली असतील, सेम एक परत उडी आली, पण त्याने ती माकडावरची उडी मारली, तो सरळ उभा राहिला आणि निघून गेला. सावली अशी काहीतरी. म्हटलं हे काय होतं, मला थोडंसं हे झालं की म्हटलं काहीतरी गडबड आहे. हां, दचकल्यासारखं झालं की म्हटलं ठीक आहे एक माकड असू शकतो, पण हे असं काय असतं वेगळं. आणि हे दुसऱ्यांदा जे असं करून उडी मारून जे सरळ चालत गेलं ना, तिसऱ्यांदा सेम फक्त चालत पास झालं इकडनं मागून. तिकडे मला थोडं हे झालं. मी त्या मित्राला म्हटलं भाई इकडचा काही सीन आहे का, कारण मला काहीतरी जाणवत येतो, थोडंसं विचित्र वाटतंय म्हणून, वाईब्स जरा चुकीच्या निगेटिव्ह वाईब्स येत आहेत. तो बोलला की हां तसं ह्या जागेवरती मी बऱ्याचशा गोष्टी ऐकल्यात पण कधी काय अनुभवलं नाही आहे. म्हटलं गाडी काढ इकडनं निघालेलं बरं. आणि त्या जाताना मग मी त्याला ही गोष्ट सांगितली की असं वगैरे आहे. तर तो बोलतो की हो म्हणजे ह्या डोंगरावरती पण ना असं वैराग्यांचा किंवा या असे जे म्हणतात ना अतृप्त आत्मे वगैरे असतात त्यांचा वावर आहे त्या गडावरती, कारण त्या गडाच्या झाडांना वगैरे पण बरेचसे धागे वगैरे असे बांधलेले तिकडे दिसत होते की कोणतरी काहीतरी करून ठेवल्यात तिकडे गोष्टी. तर सांगतो की हां इकडे आजूबाजूला अशा बऱ्याचशा गोष्टी वगैरे होत असतात म्हणून. तर हे जंगलात किंवा ह्या अशा गावच्या साईडला वगैरे शेपशिफ्टर्सचे प्रकार बरेच होतात, बरेच दिसून येतात की तुला रस्त्यात काहीतरी हसा जावताना दिसला किंवा घरासमोरून तुला काहीतरी पास झालं दिसलं, बाहेर येऊन बघितच काही नाहीये, असं वाटतं की आपलं भास आहे पण अचानक कसं कुठून भास झाला. हां एक्झॅक्टली. तर मग ते गावच्या जागी ठिकाणी किंवा एकदम सुमसान रस्त्यावर या अशा गोष्टी खूप खूप होताना दिसतात. एक ना अजून एक गोष्ट होती माझ्या मित्रांच्या आजोबांसोबतची. मला मित्रांनी ती सांगितली ना, मला ॲक्च्युली ते खूप जास्त असं वाईट वाटलं, म्हणजे थोडंफार हार्ट टचिंग टाईपची. त्याचे आजोबा ना वॉचमन असतात ना, वॉचमन होते. तर वॉचमनच्या कशा एजन्सीजकडनं त्यांना बेसिकली जी लोकेशन दिली जाईल तिकडून त्यांना हे करावं लागतं, ड्युटी करावी लागते. तर एकदा ना त्याच्या आजोबांना एका हॉस्पिटलमधली ड्युटी लागली, आणि हॉस्पिटलमधली ड्युटी लागली ती पण कुठची लागली, मॉर्च्युरीच्या बाहेरची, म्हणजे जे शवागृह असतं त्याच्या बाहेरची हे लागली. तर तसे आजोबा असे काही भित्रे वगैरे असे नव्हते, वॉचमनचं हे असल्यामुळे ते नॉर्मल त्यांचं हे होतं की तेवढं ते होतं, धीट होते की रात्री वगैरे. पण एकदा काय गोष्ट झाली की ते ना बसले, ते आपले बेसिकली रात्री ह्याच्यावर ड्युटीवर होते, आणि त्यांना थोडी अशी डुलकी लागली, झोप लागली ना. एक थोडा वेळ गेला असेल, त्याच्यात थोडंसं पुढे त्या मॉर्च्युरीच्या थोडं पुढे मॅटर्निटी वॉर्ड होता. मॅटर्निटी वॉर्डमधून ना त्यांना आवाज ऐकायला यायला लागला रडण्याचा, बायकांच्या रडण्याचा, म्हणजे बाईचा रडण्याचा, आणि काहीतरी गोंधळ चालू आहे वगैरे असा. तर ते पटकन जागे झाले, उठले आणि त्यानंतर तिकडे गेले ते मॅटर्निटी वॉर्डमध्ये बघायला. तर त्यांना कळलं की आदल्याच संध्याकाळी जे एक बाळ जन्माला आलेलं ना ते बाळ गायब झाले मॅटर्निटी वॉर्डमधून कुठेतरी. सगळ्या लोकांना गोंधळ चालू, शोध चालू आहे, कुठे आहे, काय आहे वगैरे, कसं काय. आणि तर म्हटलं ठीक आहे. त्यांना कसं अशा मॅटर्निटी वॉर्ड्समधून बाळ चोरी होणं वगैरे हे होतं, अगदी जसं नाही रेग्युलरली, बट कधी कधी होती ती गोष्ट की कोणतरी बाळ उचलून नेलं वगैरे असं काहीतरी. तर ती गोष्ट तिकडे घडली, म्हणून ते म्हटलं ठीक आहे. आणि ते येऊन परत आपल्या जागेवर बसले, थोडा वेळ झोपले असले, 10 ते 15 मिनटं हा गोंधळ चालूच आहे, पण ते आपले बसले एका जागी. त्यांना बाळाच्या रडण्याचा आवाज मॉर्च्युरीमधून यायला लागला. बरं, मॉर्च्युरी बाहेरून लॉक आहे आणि त्यांच्याकडे चावी आहे त्या काकांकडेच. त्यांना बाळ रडण्याचा आवाज मॉर्च्युरीमधून यायला लागला. त्यांना पहिला वाटलं की त्यांना भास होतोय, म्हणून ते 5 मिनटं पहिले काय बोललेच नाहीत. आपलं शांत राहिले तर तो आवाज चालूच आहे. शेवटी त्यांनी जे आजूबाजूला जे असतात ना अजून वॉर्डन वगैरे, त्या लोकांना बोलले की अरे तिकडे कोणतं बाळ हरवलं आहे का. तर ते बोलले हो बाळ हरवलं आहे. म्हटलं मॉर्च्युरीमधून एका बाळाचा आवाज येतोय. तर सगळे शॉक झाले, बोलतो असं कसं, मॉर्च्युरीमधून आतून कसा आवाज येतोय. ते आले तर त्यांना सगळ्यांना आवाज तो ऐकायला येत होता. त्यांनी मॉर्च्युरी उघडली, तर मॉर्च्युरीमध्ये पण बघ ना एक ना पोस्टमॉर्टम करण्याचा एक हे असं जागा असते प्रॉपर. त्या पोस्टमॉर्टमच्या जागेवरती ते बाळ रडत होतं, तिकडे ते बाळ होतं आणि जे रडत होतं. त्यामुळे ते सगळे डिस्टर्ब झाले की अरे असं कसं होऊ शकतं की मॉर्च्युरीमध्ये बाळ रडतंय वगैरे वगैरे. बरं, त्यांनी CCTV वगैरे चेक केलं, असं काहीच दिसलं नाही की कोणी उचलून नेऊन ठेवलंय वगैरे. सो ते थोडे प्रश्नच पडले की नेमकं काय झालं. पण म्हटलं ठीक आहे, चल बाळ मिळालं ना ते महत्त्वाचं. बाळ आणून त्यांना झोपवलं वगैरे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ते बाळ ऑफ झालं. बापरे. आता ते कसं झालं, काय झालं, कोणालाच अंदाज नाही त्या गोष्टीचा. बरं, ते बाळ मॉर्च्युरीमध्ये कसं गेलं तेही कोणाला माहिती नाही.
मुर्दाघरमध्ये. हां, ते मुर्दाघरमध्ये. पण ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ते बाळ ऑफ झालं आणि चांगलं धडधाकड, म्हणजे असं काही नाही की त्या बाळाला काही प्रॉब्लेम वगैरे असं आजार होऊन जन्माला असं काही नाही. हेल्दी बाळ. आधी मॉर्चरीमध्ये भेटलं, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ते बाळ ऑफ झालं. बापरे. आणि त्यावेळी तो ट्रॉमा सगळ्यांसाठी एवढा भयानक होता ना की लिटरली मला आजोबा सांगत होते की अक्षरशः डॉक्टरांपासून घेऊन सगळे असे स्टन झालेले की हे काय झालं नेमकं. एक न कळण्यासारखी केस होती ती. तर मग ती एक गोष्ट झाली. त्यानंतर आजोबांनी सांगितली दुसरी एक गोष्ट की आजोबा ना एकदा गावी गेलेले. गावी असताना ना आपल्या बऱ्याचशा गावांमध्ये एक प्रथा आहे की जर रात्री एखादं मयत झालं ना तर ते रात्रीच्या रात्री हे नाही करत, काय म्हणतात ते, त्याच्यावर अंतिम संस्कार नाही करत. कारण रात्री कसं गावी सगळ्या सोयी नसतात. तर ते त्यांना म्हणतात ना काय ते मयत जागवावं लागतं असं म्हणतात. मयत जागवणं म्हणजे रात्रभर जागवतात बेसिकली. तर मयत जागवण्याच्या वेळी असं म्हणतात की जागं राहायचं असतं सगळ्यांनी. जर कोण झोपलं ना तर त्याला झोपेमध्ये खूप घाणेरडं काहीतरी स्वप्न वगैरे येतात, नाही तर काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो. तर ते मयत जागवायच्या वेळी सीन काय झाला, मयत जागवता हे जागे 2:30-3 वाजेपर्यंत सगळे नीट जागे होते. पण नंतर एका पॉईंटला ना हळूहळू माणसं झोपायला लागली ना, झोप यायला लागली, झोपलेत आणि झोपल्यानंतर फक्त आजोबा जागे होते. आजोबा बघतायत नॉर्मल. तर एक सर्टन पॉईंट असा आला ना, ते जे प्रेत होतं ते 90 डिग्री उठून बसलं. 2:30 ते 3च्या दरम्यान ते प्रेत 90 डिग्री उठून बसलं. आजोबा ओरडले, अक्षरशः आरडाओरडा केला. त्यांच्या आरडाओरड्याने बाकीचे जसे जागे झाले ना ते परत नॉर्मल. आणि मयत जागवण्याच्या प्रकारामध्ये अशा गोष्टी बऱ्याच वेळा होतात असं म्हटलं जातं की बॉडी अशी शिवर होताना दिसते किंवा बॉडी थोडी एलिव्हेट झालेली दिसते किंवा नाही तर थोडंफार असं ते जसं तो उठती का ती बॉडी होती ती उठून बसली. अशा बऱ्याच गोष्टी मयत जागवण्यामध्ये होतात असं म्हटलं जातं. त्यामुळे मयत जागवताना जी व्यक्ती तिकडे असतात ना ते मनाने खूप खंबीर असावे लागतात असं म्हटलं जातं मयत जागवायच्या वेळेला. कारण एवढा वेळ मयत ठेवताना त्याच्यात ते जे प्राणवायू वगैरे असतात त्या गोष्टी कशा रिॲक्ट करतील आणि कसं त्याचं होईल ते आपल्याला माहीत नसतं. आणि त्यामुळे ती गोष्ट खूप जास्त काळजीपूर्वक करावी लागते. आणि तिथे आजोबांनी तिकडे ती बघितली नेमकी. आणि भाई अशीच एक माझ्याकडे पण गोष्टी मला असं वाटलं की शेअर करायला आपल्या व्ह्युअर्स बरोबर. तर रिसेंटली मला एक व्ह्युअर भेटलेला, म्हणजे आता मला आपल्याला जेवढे आपले व्ह्युअर्स आहेत थोडेफार भेटत राहतात आणि मला खूप आवडतं जेव्हा ते त्यांच्या गोष्टी सांगतात. तर असंच एक व्ह्युअर होता, तो मला रिसेंटली भेटलेला आणि त्यांनी मला त्याची गोष्ट सांगितली. तर तो जो मुलगा आहे ना तो झोमॅटो डिलिव्हरी बॉय आहे. म्हणजे तो झोमॅटोसाठी म्हणजे दिवसभर तो जॉब करतो आणि रात्रीच्या वेळी तो डिलिव्हरी करतो झोमॅटोची. तर त्याचं कसं की त्याचा जो एरिया आहे ना तो मीरा भाईंदर, दहिसर, बोरिवली हा एरियामध्ये ह्या पट्ट्यामध्ये तो डिलिव्हरी करतो. ठीक आहे. तर त्याला एकदा असं डिलिव्हरी करत होतं रात्रीच्या वेळी. आणि रात्रीच्या वेळी कसं त्यांना जास्त ऑर्डर्स वगैरे पण मिळतात त्या साईडला, ते दहिसर बोरिवली त्या साईडला जास्त, तर तिथेच करत होता रात्रीच्या वेळी. तर त्याला एक हे आली डिलिव्हरी आली, ती होती इकडे म्हणजे आपलं दहिसर चेकनाका आहे ना, दहिसर चेकनाकाच्या इकडे कसे मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत आणि तिथे बघशील तर बऱ्याच बिल्डिंग खूप मोठे कॉम्प्लेक्स आहेत पण ते खाली आहेत. तिकडे जास्त लोक राहत नाही, म्हणजे बॅचलर्स वगैरे राहतात पण जास्त लोक राहत नाही, कारण तो एरिया पण थोडा शेडीच आहे ना, म्हणजे त्या साईडचा जो एरिया आहे तो थोडा शेडी एरिया आहे. तर तिथेच म्हणजे त्याच आसपासच्या इलाक्यामध्ये त्याला आला आणि त्या कॉम्प्लेक्समध्येच होता. अराउंड 1:30 किंवा 1:15 वाजत होता. त्यांनी ते हॉटेलमधून जेवण घेतलं आणि त्या सोसायटीमध्ये तो डिलिव्हर करून आला. जेव्हा डिलिव्हर करून आला ना त्याला एक बाबा दिसला, म्हणजे एक म्हातारा माणूस असतो ना, दाढी वगैरे आली आहे असं, त्याच टाईपमध्ये. तो कोण होता नक्की ते माहिती नाही. तर तो दिसला आणि त्याला थांबवत होता की काय करतोय इथे आलास कसा, म्हणजे तर त्याला समोर दिसला की त्याचा मित्र उभा आहे आणि त्या बाबा त्याच्या जवळ येतोय काहीतरी विचारतोय आणि थोडा रागातच आहे की सोसायटीमध्ये का आलास, कसा आलास, काय करतोय असं. तर त्याने पटकन त्या मित्राला कॉल लावला. मित्र समोर आहे, कॉल लावला. मित्र बोलतो भाई तू आहेस ना समोर, बोलते हा तू जवळ आहे घ्यायला आहे. तर तो घ्यायला आला आणि तो गेला आणि जातेवेळी त्याने जेव्हा मागे बघितलं ते कोण नव्हता, बाबा वगैरे कोण नव्हताच तिथे. आणि तो बोलतो की मी त्याला बोललो भास असेल रे तुझा, तू विचार करत असशील काय असं. त्याचा भास नव्हता, कारण मी बघतोय तो जवळ येतोय आणि मित्राला बोललो गाडीने तो नव्हता तिथे. म्हणजे असे ना ऍक्च्युली शॉर्ट टर्म प्रेझेन्स असे बऱ्याच वेळा जाणून येतात, कधी कधी चांगल्या गोष्टी म्हणून पण मे बी ते सोसायटी खाली असतील.
कधी कधी चांगल्या गोष्टींसाठी, कधी कधी वाईट गोष्टींसाठी. खरं तर अजून एक अनुभव आहे की माझा मित्र आहे, मित्रांचा ना तिघा चौघांचा ग्रुप ना एका ह्याला गेलेला, ट्रेकला गेलेला. आणि ते एका अशा पॉईंटला म्हणजे ट्रेक करत होते पूर्ण वेळ, ट्रेक वगैरे नीट केला मस्त छान. आणि भर दुपारच्या वेळेला, असं पण नाही की रात्रभित्रच्या, भर दुपारच्या वेळेला ते एका खिंडीत पोहोचले. खिंड असते ना की जिकडे रस्ता 2 असे खाचे असतात बेसिकली. खिंडीत पोहोचले, तिकडनं त्यांना रस्ताच मिळण्याचं झालं. त्यांचं झालं की कुठेतरी ते चकवा लागलाय की हरवले आहेत, त्यांना कळत नव्हतं की काय झालंय. ते आपले भरकटतात. बरं अशा ठिकाणी बऱ्याच वेळा GPS सिग्नल किंवा हे मॅप वगैरे पण ट्रॅकिंग नाही होत पटकन. ते चालतायत थोड्या वेळाने चालतायत ना, तर त्यांना एक आजी दिसली. म्हणजे ती आजी त्या स्वतःहून त्यांच्याकडे आली बोलायला की काय रे बाळानो, कुठे फिरताय इकडे, ते पण ह्या वेळेला, तर ही वेळ चांगली नाही फिरण्यासाठी वगैरे. तर ते बोलले की अहो नाही आजी, आम्हीच रस्ता हरवला, आम्हाला कळत नाही आहे कुठून बाहेर पडायचं आहे ते. तर म्हटलं अच्छा, म्हटलं तुमची वेळ चांगली आहे. तर म्हटलं म्हणजे काय नाही, रस्ता दाखवतो, चल माझ्यासोबत. ते चालले कोणत्यातरी वेगळाच रस्ता, म्हणजे असं म्हणणं की नॉर्मल ट्रेकिंग वे नाहीच, कोणत्यातरी एका वेगळ्याच रस्त्याने ती आजी त्यांना घेऊन गेली एका पॉईंटपर्यंत. तिकडे जाऊन थांबली. ती बोलते बस मी तुला इथपर्यंत रस्ता दाखवणार, समोर सरळ रस्ता आहे, सरळ जा, गावाकडे बाहेर पडशील. ती पोरं म्हटली की पण आजी हा रस्ता कोणता, आम्ही इकडनं कधी आलो नाही आहे. तर ती आजी बोलली तुम्ही जायचं काम करा, मी सांगितलं आहे ना. ते गेले. आणि जाताना ना शेवटच्या मुलाला ती आजी बोलली तुमचा वेळ चांगला होता म्हणून तुम्ही इकडनं बाहेर पडताय, नाही तर तुम्ही बाहेर पडू शकला नसतात. जस्ट थोडी पावलं ते पुढे गेले. त्या मुलाने परत एक विचारलं अशी का बोलली असेल. परत मागे वळलं, तिकडे आजी वगैरे कोण नाही. लांबच्या लांब सडक असलेला रस्ता, असं पण नाही की माझी झाडं बिड्याची कुठे घुसली वगैरे, लांब सडक असलेला, ना आजी ना आजीचं काय चाऊल. बरं ते पोरं तिकडनं बाहेर पडली, अगदी त्या रस्त्याने सरळ बाहेर पडली, गावात पोचली. गावात जाऊन त्यांनी तिकडच्या लोकांना विचारलं की असं आम्हाला एक अनुभव आला की आम्हाला आजी भेटल्या की त्यांनी आमच्या असं कोण आहे, कोण अशा त्या आजी कोण आहेत वगैरे. अशी कोणतीच आजी इकडे नाही आहे. पण हा अनुभव घेऊन बरीच लोक इथे येतात. तर असं आहे ना भाई, माझ्या काका बरोबर पण झालेलं. माझा एक चुलत काका आहे, सर्वात लहान आहे. तर ही गोष्ट मला वाटतं 2003 किंवा 2002 म्हणजे खूप खूप आधीची आहे. म्हणजे त्यांनी त्याची जस्ट 10वी कंप्लीट केली, 10वी, आणि तो सर्व शाळेतल्या मित्रांना घेऊन गावी गेलेला की चला आम्ही गावी आपण जाऊया, माझ्या तिकडे आसपास म्हणजे खूप जागा वगैरे आहेत, आपण फिरू मस्त, आता 10वीची सुट्ट्या लागल्यात, आपण इथे जाऊ, मग बघू, मग तुझ्या गावात जाऊ, असं त्या लोकांनी मस्त ट्रिप प्लॅन केलेली. तर ते लोक एसटीने पोहोचले आणि एसटी रात्री 8 वाजता वगैरे पोहोचली, आणि ते पण मेन मार्केटला. आता मेन मार्केटवरून आमच्या गावच्या स्टॉप पर्यंत यायला मोस्टली टमटम असतात किंवा रिक्षा वगैरे असतात, ते स्टॉप पर्यंत सोडतात. ठीक आहे. मग त्यावेळी 20-25 वर्ष आधी गावात जायला ना त्याचा रस्ता नव्हता, कच्चा रस्ता होता. म्हणजे तुला चालत जावं लागेल, गाडी वगैरे नाही जाऊ शकत. ठीक आहे. असं तर तसा रस्ता होता गावी जायला. तर त्यामुळे कसं आलं ना, ते लोक आले 8-9, 8:30 पर्यंत स्टॉपवर पोहोचले आणि मग तिथून चालत येत होते. आता त्यांचा ग्रुप होता जवळपास 10 जणांचा ग्रुप होता. ठीक आहे. आता माझ्या काकाला माहिती आहे म्हणजे की गाव कुठे, आपलं काय कुठे, चालत जायला लागतं. ठीक आहे. तर ते लोक निघाले चालत. आता त्यावेळी असं होतं ना भाई, स्ट्रीट लाईट्स वगैरे, तर रस्ता धड नाही, तर स्ट्रीट लाईटचा तू प्रश्नच सोडून देत असं काय. आपला कच्चा रस्ता होता आणि जात होते. आता त्यांना गावाकडे जायचं, त्यांना कसं समजेल की आपण गावाकडे जातोय, की गावच्या इथे, आमचं गाव कसं डोंगरावर आहे, बरोबर डोंगरावर आहे, तर त्या बाजूने लाईट दिसते, म्हणजे घरातले लाईट किंवा दिवे वगैरे असतात ना, लाईट नसली तरीही दिसतात, दिव्यांचा प्रकाश वगैरे असतो, तर त्याच्या थ्रू आपण फॉलो करायचं आणि आपण पोहोचून जातो. ठीक आहे. त्यांच्या हातात मोठी बॅटरी होती आणि ते लोक त्या दिशेने चालतायत बघतायत. तर ते लोकांना समोर अशी लाईट दिसली की अरे ह्या बाजूला आपलं गाव आहे, आणि ते सर्व 10 पोरं आहेत, ते चालतायत मस्तपैकी त्या दिशेने चालतायत. 5-6 मिनिटांनी बघतायत तर तिथे नाही आहे गाव, ह्या बाजूला आहे, कारण लाईट आता ह्या बाजूला आणि इथे काळोख आहे, काहीच नाही आहे. बोलतं अरे चुकलं वाटतं आपण. मग ते लोक ह्या दिशेने चालायला गेले. ठीक आहे. ह्या दिशेने जात आहेत. थोड्या वेळाने बघतात की तिथे पण नाहीये लाईट कुठे दुसरीकडेच दिसते. आणि असं करता करता जवळपास अर्ध्या तासात पोचतो. बरोबर. त्यांना 1.5 तास झाला तरीही ते
बावरलेत, ती इथे जात आहेत तिथे जात आहेत, एका जागेवर बसतायत. आणि त्यावेळी कसं आहे, गावी एकतर फोन आपले डब्बा फोन असायचे, ते रिलायन्स करलो दुनिया मुट्ठी में, आणि लँडलाईन वगैरे असायचे, आणि त्यांनाही नेटवर्क वगैरे नसायचंच गावी. आता असतो पण त्यावेळी नसायचंच. तर कोणाला कनेक्ट करणार, काय करणार. रात्रीचे लोक तिथे गावी तर 8 वाजता वगैरे झोपतात आणि यांना 9:30 तर तिथेच वाजलेले. तर तेच एक समजत नव्हतं, इथे तिथे बघत होते. मग एक सेम माणूस आला आणि माहिती नाही तो माणूस तिथे काय करतो, पण आजोबांच्या वगैरे वयाचा असेल, म्हणजे खूप मोठाच होता तो, 60-70 मध्ये वगैरे असेल त्याच्या. तो आला, तो पोरांनो काय करताय इथे? नाही मी मुंबईवरून आलोय, आम्हाला नाही समजत आहे कुठे वगैरे जायचंय, कोणतं गाव. तो बोलतो ती लाईट दिसते. तो हा त्याच लाईटला, ती लाईट कधी इथे दिसते तिथे दिसते तिथे. बोलतो त्या इथे जा, सरळ जा, हा जो रस्ता आहे ना सरळ जा, तुला काय लाईट दिसली कुठेही दिसली तरी हा रस्ता सोडू नको, सरळ जा, थेट जा, तुला थोड्या वेळाने इथून बाहेर निघशील तो. मग त्यांनी तेच केलं. तो रस्ता होता ना तिथून थेट गेले, आणि त्या शेतं वगैरे असायचे रे लोकांच्या शेतात, सरळ गेले. त्यांना इथे तिथे मध्ये मध्ये लाईट इकडे तिकडे जात होती, त्यांना परत तिथे दिसते परत तिथे दिसते, पण त्यांनी तोच रस्ता पकडला. थोड्या वेळानंतर ते पोचले गावाकडे, त्यांना ते मैदान वगैरे दिसलं, आणि मग समजलं की त्यांना ते चकवा टाईप लागलेला. कारण एक मुलगा होता, म्हणजे खूप त्यांच्याबरोबर त्यावेळी काकांनी जेव्हा एक्सप्लेन केलं ना, मी नक्कीच कधी गावी वगैरे काय व्लॉग वगैरे बनवलं ना तर नक्कीच त्याचा तो पार्ट घेईन काकाकडून आणि त्याला एक्सप्लेन करायला लावेल की काय झालेलं नक्की. पण तो बोलत होता ती रात्रच एकदम विचित्र होती. बोलतो त्यांच्यातला एक मुलगा होता, तो नुसता पडत होता, पडतोय, पाय घसरतोय, पडतोय, काहीच नाहीये, सगळे बरोबर चालतायत पण पडतोय, हे होतंय. एक त्यांच्या त्या ग्रुपमध्ये मुलगी होती की कोण होता, त्याला नुसते चक्कर सारखं येतंय किंवा बरं नाही वाटत. म्हणजे तो एंटायर जो एक्सपिरियन्स होता ना, तुम्ही सांगूच नाही शकत ते काय होतं आणि ते कसं होतं, पण ते खूप विचित्र होतं. म्हणजे गावात जिथे मी अर्ध्या तासाच्या आत आपण पोचतो, तिथे आम्हाला जवळजवळ 2 तास गेले, फिरता फिरता भटकता. आणि तो माणूस कोण होता? माणूस ना त्याची घुरं होती ना काय होतं की असं काय, तो कशाला आलेला कशाला ना. त्याच्या आसपास जो गाव होता तो पण खूप लांब गेलेला, जो बाहेरचा गाव होता स्टॉप पलीकडे, तोही नव्हता. तर तो माणूस तिकडे करत काय होता, तो कोण होता, तसं होतं. तर ते कधी कधी बोलतात ना, शेतातले राखणदार असतात, हे असतात, तर तेही आपल्याला मदत करतात जेव्हा आपल्याला ते प्रॉब्लेम मध्ये बघतात. म्हणून मी त्यांनी सांगितलं असं की तू सरळ जा इथून आणि तुला गाव येईल. कारण गावच्या साईडला ना या अशा गोष्टी थोडं बघावं तेवढं आपल्याला जास्त बघायला मिळतं रे. म्हणजे प्रत्येकाकडे काही ना काही अनुभव असतात गावाचे. आता आपण जसे 14 टाईपची जी भूतं आपण लास्ट टाइम तू कव्हर केलेलीस, आता त्याच्यावरून एक स्टोरी मला माहिती आहे की माझा एक मित्र आहे, त्याचं पूर्ण कुटुंब राहतं गावी, म्हणजे गावचं त्याचं कुटुंब आहे आणि तो मुंबईला राहतो. तर त्याने मला ही स्टोरी सांगितली होती की त्यांच्या आयुष्यात ना एक फेज एवढा वाईट आलेला की त्यांच्याच कुटुंबातलं कोणीतरी काहीतरी केलं त्यांच्या घरावरती. ते असं ना जमिनीचे वाद म्हणा किंवा अजून त्या काही गोष्टींवरून. तर त्या फेजमध्ये ना दररोज रात्री त्यांच्या घरावरती दगडं पडायची किंवा त्यांच्या जमिनीने त्यांच्या जेवणामध्ये काही ना काहीतरी माती वगैरे मिळायची, की खात्यात मध्येच एखादा दगड लागणं ठीक आहे रे, काहीतरी एखादा खडा वगैरे लागणं ठीक आहे, पण तू कालवतोय आतमध्ये अख्खं माती मिळते तुला जेवणामध्ये. किंवा मग त्यावरून कळतं ना की काहीतरी चुकीचं आहे. घरातले दागिने गायब होत आहेत, घरातले आजारपणा वाढत आहेत, किंवा म्हणतात ना पाण्याची भांडी पटकन फुटत आहेत, किंवा जी मातीची भांडी वगैरे असतात त्याची काही कारण नसताना फुटत आहेत, त्याला भेगा पडत आहेत. थोड्या वेळ त्यांना कळत नव्हतं की नेमकं हा काय चाललंय. त्यांना आधी एक झालं, दुसरं झालं, तेव्हा त्यांना तेवढं कळून नाही आलं की ओके, जेव्हा गोष्टी एक्स्ट्रीम व्हायला लागलं, म्हणजे जशी घरावर दगडं पडायला लागली किंवा घरातले जे पाळलेले प्राणी आहेत ते सडनली मरायला लागले, तेव्हा त्यांना त्या गोष्टीचं जरा गांभीर्य कळलं की यार काहीतरी चाललंय. म्हणजे लिटरली एकदा असं झालं की त्यांच्या घरातला सगळ्यात मोठा मुलगा आहे, म्हणजे त्याच्या मित्राचे सगळ्यात मोठे काका, ते एका ठिकाणी चाललेले येत आहेत घराकडे, घराच्या अगदी कुंपणापर्यंत ते आलेत आणि कुंपणाच्या बाहेरच ठेच लागून पडले ना, त्यांचं ढोपर फुटलं, त्यांचं पाय लिटरली कापावं लागलं अर्धा. म्हणजे एवढ्या मेजर लेवलला त्या गोष्टी, एक्स्ट्रीम लेवलला. आणि तेव्हा त्या घरच्यांनी जास्त मनावर घेतलं की नाही काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, आणि त्यावेळी त्यांनी आजूबाजूचे मांत्रिक वगैरे जे असतात ना त्यांना बोलवून घेतलं की असा काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे, नेमकं काय कारण असेल. तर ते बोलले की कोणतरी काहीतरी केलेलं दिसतंय, आपण एकदा पूजा वगैरे घालूया म्हणून. तर त्यांनी त्यांच्या प्रकारे ज्या गोष्टी केल्या ना, तेव्हा त्यांना ती गोष्ट कळली की त्यांच्याच कुटुंबातल्या एका घराच्या, म्हणजे गावाच्या बाहेर राहणाऱ्या एका व्यक्तीने त्यांच्यावरती बायांगी सोडली. पण ती बायांगी तोपर्यंत जाणार नाही जोपर्यंत घरातल्या किमान एका मोठ्या व्यक्तीचा मृत्यू नाही होत तोपर्यंत. तर बरं ते का, तर ते थोडं त्यांच्या प्रॉपर्टी रिलेटेड काही गोष्टी होत्या त्यामुळे.
तर पण मग त्याच्यातून सुटकारा कसं किंवा काय करायचं, तो बोलतो की उलटवता येईल. बघ बायांगीला तो बोलतो की बायांगीला कधी मोडून काढता येत नाही, तुझ्यात तेवढी ताकद असली पाहिजे, तू उलटवू शकतोस, नाही तर मग तुला झेलावं लागेल. मग शेवटी त्यांनी काही ते म्हणतात ना बकऱ्याचं बळी देणं म्हणा किंवा असं बेसिकली एखाद्या मोठ्या जनावराचं बळी द्यायचा असं त्यांनी केलेलं तिकडे, की त्यांनी एका मोठ्या जनावराचा बळी दिलेला आणि त्यानंतर ते रक्त नेऊन ती जी व्यक्तीचं घर होतं, ज्या व्यक्तीने हे केलेलं त्या व्यक्तीचं घर, त्या व्यक्तीच्या घराच्या भोवताली ती गोष्ट शिंपडलेली. आणि त्यानंतर शिंपडल्यानंतर कळलं की ते सगळं झाल्यानंतर हळूहळू इकडनं सगळं नॉर्मल झालं, पण ती गोष्ट तिकडे उलटायला चालू झाली. कारण आता आय डोंट नो म्हणजे त्यामागचं लॉजिक काय आहे किंवा ह्या गोष्टी कनेक्टेड आहेत नाही आहेत माहीत नाही, पण त्या गोष्टीचं लॉजिक असं म्हटलं जातं की त्यांना ह्या घरातल्या सगळ्यात मोठ्या व्यक्तीचं बेसिकली बळी हवा होता किंवा त्यामागे ती व्यक्ती टपलेली होती. तर त्या घराशी कनेक्टेड असलेल्या एखाद्या मोठ्या प्राण्याचा बळी देऊन त्यांनी ती गोष्ट, माणसाची गोष्ट प्राण्यावर केली आणि ती गोष्ट मंत्रोच्चारांनी त्यांच्याकडे परतवून लावली. म्हणजे आजच्या काळा जादूमध्ये पण इतकी ताकद आहे की एखाद्या भल्या भल्यांची गोष्ट उद्ध्वस्त करू शकते किंवा उद्ध्वस्त असलेलं एखादं खूप चांगलं पण करू शकते. पण असं आहे की जेवढं वाईट कराल तेवढं तुमच्यावर पण ते परतणारच आहे शेवटी. बरोबर. तर ते गावच्या साईडला या करणी वगैरे या गोष्टी आहेत ना एवढ्या, त्या स्ट्रॉंगली दिसून येतात. कारण कसं आता बघ कसं आहे माहिती आहे, एक कुठचाही प्रक्रिया जर नैसर्गिक प्रक्रिया करायची असते ना तर त्याला पंचमहाभूतांची गरज लागते. जे आपलं सॉईल, एअर वगैरे जे सगळं आहे ते वॉटर, सॉईल आणि जे 5 आहेत ते, ती पंचमहाभूतं तुला जिकडे इझिली मिळतील ना तिकडे तुला सगळ्यात जास्त काळा जादू आणि या गोष्टी झालेल्या दिसतील. फॉर एक्झाम्पल आपला मणिकर्णिका घाट आहे, द हब ऑफ ब्लॅक मॅजिक. मणिकर्णिका घाटात तू कुठच्याही वेळेला जा, तुला तिकडे त्या गोष्टी दिसणार. आणि तिथे जर आपण बघतो ना ते बाबा वगैरे असतात, जे अघोरीज असतात, जे ते ओरिजिनल आपल्या समोर करतात. म्हणजे ते कोणाची खोबडी वगैरे घेऊन, कोणाचा मुंडका घेऊन तिथे ते लोक परफॉर्म करतायत आणि कोण नाही शकत. आणि ते एवढे पॉवरफुल असतात भाई. असं म्हणतात ना की आपल्या ह्याला महाकुंभ मेळ्याला वगैरे आता ही लोक दिसत आहेत, ती लोक फक्त तिकडेच दिसतात. नाही, तुम्ही वर्षातून कधीही मणिकर्णिका घाटात जा, संध्याकाळच्या वेळेनंतर तुम्हाला तिकडे त्या मसान क्रिया वगैरे चालू असताना दिसतात. कारण मसान क्रियेचा म्हणतात ना दीक्षाच ती असते की तुम्हाला तिकडे मांस खावं लागतं, जस्ट झालेल्या प्रेताचं किंवा जस्ट जाळलेल्या प्रेताचं मांस तुम्हाला खावं लागतं. माझ्या म्हणजे माझी एक कलिग आहे, ती वाराणसीचीच आहे आणि तिच्यापासून मणिकर्णिका घाट वगैरे जवळ आहे. तिने मला लिटरली ही गोष्ट सांगितली आहे एका सेंटेन्समध्ये. मणिकर्णिका घाटमध्ये असलेल्या प्रत्येक पुरुषाचं हे स्वप्न असतं की एक नाईट आऊट मणिकर्णिका घाटावर त्या लोकांनी मारलेली असते. जसं असं ना की आपण मरीन लाईन्सला जातो किंवा अजून कुठे, तसं त्यांचं तिकडचं मणिकर्णिका घाट. मी एक डॉक्युमेंटरी बघतो, बीबीसीची डॉक्युमेंटरी होती ती. आणि त्या डॉक्युमेंटरीमध्ये ना एक फॉरेनर, एक फॉरेनचीच टीम असते, बीबीसीची जी फॉरेनची टीम असते US वरून आलेली असते. आणि ते लोक असतात, ते लोक अघोरी लोकांचे इंटरव्ह्यूज वगैरे घेत असतात. आणि एक अघोरी त्यांना सापडतो आणि त्याचं ते लोक इंटरव्ह्यू घेतात आणि तो तिकडे लेजिट बोलतो की मी माझं स्वतःचं मांस खाऊ शकतो, मी एका जिवंत व्यक्तीचं मांस खाऊ शकतो, मेलेल्या व्यक्तीचं मांस खाऊ शकतो आणि त्यातून मला ही विद्या प्राप्त होते. बसलेला तो जो फॉरेनर असतो, जो इंटरव्ह्यूवर असतो, तो एवढा घाबरतो ना, तो लेजिट तिथे घाबरतो आणि त्या कॅमेरामॅनला सांगतो की मला इकडून निघायचंय, मला इकडून बाहेर काढा, कारण त्याला तो पकडून ठेवतो. त्या गोष्टी झेलणं सगळ्यांच्या कॅपॅसिटी. आणि खूप लोक ढोंगी पण असतात तिथे, तेही असतात आणि काय काय खूप लोक वाईट पण असतात. कसं आहे ना, तुझा सोल आहे ना एकतर पूर्ण पॉझिटिव्ह व्हावा किंवा पूर्ण निगेटिव्ह व्हावा. म्हणजे तुला इथं फरकच नाही पडला पाहिजे, नाहीतर तुला काही पॉझिटिव्हली फरक नाही पडला पाहिजे किंवा निगेटिव्हली फरक नाही पडला पाहिजे. आता माझी मित्राचं फ्रेंड सांगत होतो ना, तिचं काय झालेलं की तिचे पप्पा ना लहानपणी नाईट आऊट मारायला गेलेले तिकडे फ्रेंड्ससोबत मणिकर्णिका घाटावरती. त्यांनी लिटरली समोर एक दृश्य बघितलंय की घाट म्हणजे कसा, दगडी पायऱ्या. तर एका दगडी पायरीमधून ना पायरीच्या आतून एक अघोरी बाहेर आलाय. पायरीच्या दगडी पायऱ्याच्या आतमधून एक अघोरी बाहेर आला. त्याने बसला, त्याने काही मंत्रोच्चार वगैरे केलेलं, समोर ठेवलेल्या प्रेतामध्ये त्याने हात टाकून ते प्रेत खाल्लं. लिटरली उरलेले सगळं हाड वगैरे सगळं होतं त्याने ते पाण्यामध्ये विसर्जित केलं आणि त्यानंतर तो त्या दगडी ह्याच्यामध्ये पुन्हा निघून गेला. अशा गोष्टी, अशा ॲक्च्युअल गोष्टी मणिकर्णिका घाटावर बघायला मिळतात. इवन मागे मी एक पॉड केलेला, माझा एक मित्र होता आयुष,
त्याच्यावर केलेला. तर मी त्याला विचारलं की बाबा हे अघोरीचं काय असतं, म्हणजे असं एवढ्या अशा गोष्टी का करतात. तर त्यांनी सर्व त्यागलेलं असतं, त्यांच्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट असं काही गोष्टच नसते. त्यांनी ह्या दुनियेच्या, ह्या ज्या सोसायटीनी, ह्या ज्या दुनियेने आपल्यावर हे चांगलं आहे किंवा हे वाईट आहे, असं केल्याने माणूस नेक होतो, असं केल्याने माणूस वाईट होतो, तर ते ह्याच्या सर्व पलीकडे आहे. त्यांनी हे सर्व त्यागलंय आणि त्यांना आता फक्त एकच त्यांना सर्वोच्च बनायचं आहे, म्हणजे त्यांची जी विद्या आहे त्यात त्यांना टॉपवर जायचं आहे आणि त्यासाठी ते काही करायला तयार आहेत. वेगवेगळे त्यांचे क्रिया असतात, पूजापाठ असतात, ते करत असतात. आणि कसं आहे ना, त्या लोकांनी सगळ्यात पहिली पॉवर त्यांच्याकडे ही असते की ते कुठच्याही सोलला कंट्रोल करू शकतात. म्हणून बाजूला म्हटलं जातं ना की हे जे ब्लॅक मॅजिक करणं म्हणा किंवा आपल्या इकडे जादूटोणा करणं वगैरे किंवा सोल करणं, त्याचं सगळ्यात मोठं जे ज्यांच्याकडनं करून घेतलं जातं ते अघोरींकडनं करून घेतलं जातं. कारण त्यांच्याकडे चांगल्याला चांगलं करण्याची आणि वाईटाला वाईट देण्याची, आणि ते करतही नाही. जे हे असतात ना, ते कोणाच्या वाईटासाठी त्यांच्या त्या शक्तीचा उपयोग नाही करत आणि ते कोणाला दाखवतही नाही की आम्ही कसं आहे, काय दाखवतही नाही. ते फक्त त्यांच्या भक्तीत विलीन असतात. आपण ना काहीतरी एक प्रॉपर फक्त या अघोरी आणि ह्या गोष्टींवरचे टॉपिक घेऊन एक पॉडकास्ट करूया, कारण बरंच काही आहे त्याच्यामध्ये. मी याचे बरेच डॉक्युमेंटरीज बघितले आणि वाचले. असं म्हटलं जातं ना की अघोरी म्हण किंवा हे नागा साधू म्हणजे शंकराची पहिली सेना बेसिकली, म्हणजे शंकर त्याच्या खाली त्याची ही सेना. सो त्यांना डायरेक्ट शंकर बनता यावं की बाबा अंगाला फुल राख, सगळे जटाधारी वगैरे आणि पूर्ण अस्सल मांसावर राहणारे व्यक्ती. सो त्या गोष्टींच्या हिशोबाने ही सेना बनत चालली आहे. सो ह्याला म्हणतात ना, जस्टिफाय करायला एक प्रॉपर टॉपिक हवा या गोष्टीसाठी. करूच, नक्की करू. आणि तुम्हालाही जर हा एपिसोड हवाय की आपण अघोरीवर एक एपिसोड करावा जिथे आपण त्यांच्याबद्दल बोलू, त्यांच्या गोष्टी बोलू आणि मे बी कोणाचे काही एक्सपिरियन्स असतील तेही आपण इकडे शेअर करू, तर नक्की कमेंट करा. ठीक आहे? नाही, नक्की कमेंट करून सांगा, कारण आमची स्वतःची इच्छा आहे की या विषयावर काहीतरी बोललं जावं, कारण हा खूप मस्त विषय आहे, एवढा डीप आहे. म्हणजे स्पिरिच्युअलिटी आणि ह्युमॅनिटी दोन्ही गोष्टींना जोडून पॅरानॉर्मलकडे नेणारा हा विषय आहे की ज्याला कनेक्टेड डायरेक्ट पॅरानॉर्मल आहे. म्हणजे आजच्या काळातले हे भूत म्हणा, पिशाच, चहडळ वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल कुठनं होत आहेत तर त्या तिकडनं होत आहेत. सो मग त्या गोष्टी जर एक्सप्लोअर केल्या ना, आपल्याला या सगळ्या गोष्टींचं मूळ तिकडे मिळून जाईल. तर थँक्यू सो मच निखिल भाई, तू आलास इथे आणि तुझे एक्सपिरियन्स सांगितलेस, तू गोष्टी ज्या ऐकलेल्यास आपल्या मित्रांकडून, आपल्या शेजाऱ्यांकडून, आणि त्या सर्व गोष्टी ऐकून आय होप तुम्हाला ही मजा आली असेल. जर आली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जेणेकरून अजून लोकांपर्यंत पोहोचेल. तुम्ही निखिललाही फॉलो करू शकता, ते सर्व इंस्टाग्राम हँडल्स डिस्क्रिप्शनमध्ये असेल. तुम्ही मलाही फॉलो करू शकता, आपल्या पेजलाही फॉलो कर. सर्वांचे तुम्हाला जेही लिंक्स जेही पाहिजे तुम्हाला ते डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील. स्पॉटिफायवर ऐकूही शकता. आणि जर तुमच्याकडे अशा काही गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनमधल्या पहिल्या लिंकमध्ये गुगल फॉर्म असेल, तो नक्की भरा. आणि जर तुमच्या गोष्टी चांगल्या असतील तर आपण एक सोबत पॉडकास्ट करू शकतो. ठीक आहे? थँक्यू सो मच भाई, थँक्यू सो मच. आपण लवकरच आपला चांगला टॉपिक नवीन असा असेल आपल्याकडे भाई. थँक्यू, बाय.